आंबेगाव बुद्रुक येथे दत्तक रस्ता योजना उपक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उत्साहात संपन्न। पुणे महापालिका व चिंतामणी ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेगाव बुद्रुक येथील चिंतामणी चौक ते निलगिरी चौक या ठिकाणी दत्तक रस्ता योजना राबवण्यात आली आहे। या योजनेचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। यावेळी दादांनी प्रत्यक्ष पाहणी करून समाधान व्यक्त केले। संबंधित रस्ता व चौकाचे सुशोभीकरण, स्वच्छता, विद्युत व्यवस्था, सीसीटीव्ही यावर भर देण्यात आला आहे। या कार्यक्रमास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी, ओमप्रकाश तिवटे, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, उपायुक्त माधव काटकर, माधव जगताप, चिंतामणी ज्ञानपीठाचे अध्यक्ष अप्पासाहेब रेणुसे, धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे, राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी नगरसेवक प्रकाश कदम, युवराज बेलदरे, युवराज रेणुसे, अश्विनी भागवत, श्रद्धा परांडे, सुनीता मोरे, सुवर्णा पायगुडे, अभिषेक मांढरे आदी मान्यवरांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा रस्ता जो तुम्हाला दिसतोय हा नव्या स्वरूपामध्ये अधिक आकर्षक, देखणा आणि सुशोभित बनवण्यात जो आलेला आहे। जिथं अंधार होता, जिथं आज पोलवरती दिव्यांचा लख प्रकाश हा आपला तिरंगा आहे, तसा तिरंगा त्या लाईटच्या खांबावर तुम्हाला बघायला मिळतोय। जिथं कचरा होता तिथं आता सुंदर झाडं लावलेली, मगाशी तुम्ही एक छोटीशी चित्रफित बघितली, स्वच्छ परिसर पाहायला मिळतोय। जिथं ट्रॅफिकमुळे अक्षरशः तुमचा सगळ्यांचा श्वास गुदमरायचा, तिथं आज भला मोठा स्वच्छ आणि देखणा चौक हा निर्माण झालेला आपण पाहतोय। सीसीटीव्ही, लाईट्स, वॉल पेंटिंग, सुशोभित झाडं, डस्टबिन, वाचनालय, रोज सकाळी भक्तिगीतांचा गजर, असं बरंच काही इथं साध्य झालेलं आहे। आणि अप्पासाहेब रेणुसे नेहमीच चांगल्या कामाचं समर्थन करत असतात। राज्य सरकार, पुणे महानगरपालिका अशा अप्पासाहेब रेणुसेंच्या सारख्या स्वयंसेवी संस्था यांना जर नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळाला तर काय बदल घडू शकतो हे या योजनेतनं आपण दाखवून दिलेलं आहे। चिंतामणी ज्ञानपीठ चौक ते निलगिरी चौक या दत्तक रस्ता योजनेचा शुभारंभ आज आपल्या सर्वांच्या साक्षीने झाला असं मी सुरुवातीला जाहीर करतो। वास्तविक काही दिवसापूर्वी आदरणीय दादांनी पिंपरी चिंचवड येथे एक भाषण केलं होतं आणि त्यामध्ये सांगितलं होतं की प्रशासन एकटं काही करू शकत नाही किंवा सरकार असेल हे काही करू शकत नाहीये, त्यांना मर्यादा असतात। त्यावेळेला आपल्या सगळ्यांचा लोकसहभाग त्यामध्ये असणं हे आवश्यक आहे। आणि ही गोष्ट आमच्या सगळ्या मित्रमंडळींना भावली आणि आम्ही ठरवलं की आता पुणे शहराचा परिसर खूप मोठा झाला आहे, परंतु त्या पद्धतीने नोकर भरती नाहीये, त्यामुळे प्रशासन सुद्धा कुठं कुठं कमी पडणार हा सुद्धा अडचणीचा प्रश्न आहे। तर त्यावेळेला आपला दादांनी आवाहन केले आणि एक खारीचा वाटा म्हणून आपण हा जो आपल्या परिसरामधला रस्ता आहे हा आपण दत्तक घेऊया म्हणून एक पद्धतीचा पायलट प्रोजेक्ट आपण घेण्याचा इथं प्रयत्न केला। आणि आम्ही सगळी मंडळी अतिशय लकी आहोत म्हणायला हरकत नाही की छत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या तोरणागडाची सेवा करण्याची आम्हाला संधी पुरातत्व खात्याकडून दादांनी आम्हाला मिळवून दिली। या योजना काय आहे ती पाहण्यासाठी प्रत्यक्ष कशी दिसते आणि त्याच्यासाठी आपल्याला नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून ते आपल्या इथं उपस्थित राहिले। तसेच माननीय महापालिका अतिरिक्त आयुक्त बीपी पृथ्वीराज सर, माननीय अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाशजी तिवटे सर, माननीय उपायुक्त प्रसादजी काटकर सर, माननीय उपायुक्त माधवजी जगताप साहेब, तसेच अनिरुद्ध पावसकर मुख्य अभियंता पद, तसेच आपल्या या दक्षिण भागातील विविध मान्यवर, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, सर्व वर्तमानपत्राचे प्रतिनिधी, डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व नागरिक, बंधू भगिनी, स्थानिक नागरिक, तसेच क्षेत्रीय कार्यालयाचे आणि मुख्य पथ विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले। सर्वांचं अप्पा रेणुसे मित्रपरिवार आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते।